Let me admit some students. Okay. So good morning. We will move towards our further paragraph. Okay. It is a fateful moment. Fateful means important, महत्वाचा, निर्णायक. It is a fateful moment for us in India. And as far as India is concerned, it is very important moment. Moment म्हणजे क्षण for us, for all Asia and for the world. And it is not only fateful, not only important moment for India, but it is also a fateful moment for entire Asia as well as entire world. हा जो क्षण आहे हा भारतवासियांना तर महत्वाचा क्षण आहेच, सोबतच एशिया म्हणजे एशिया खंडातील सर्व देशांना एक महत्वाचा क्षण आहे, किंबहुना जगातील सगळ्यांसाठी हा एक महत्वाचा क्षण आहे असं पंडित नेहरू सगळ्यांना म्हणजे आपल्याला सांगतात. A new star rises, the star of freedom in the east. A new hope comes into being, a vision long cherished. Materialization म्हणजे ज्याला म्हणतो आपण भौतिक स्वरूपात येणे, दृष्टीपथात येणे. मे द स्टार नेव्हर सेट. सेट म्हणजे सनसेट म्हणतो ना आपण, सेट म्हणजे अस्त. अँड दॅट होप नेव्हर बी बिट्रेड. बिट्रेड म्हणजे विश्वासघात. सो फर्दर Pandit Nehru told here us that a new star rises, the star of freedom in the east. म्हणजे भारत रूपी आता नवीन तारा उदयास येत आहे, उदयाला येत आहे. अँड दॅट द स्टार ऑफ फ्रीडम इन द ईस्ट. आणि तो तारा म्हणजे एक स्वतंत्र रूपी तारा आहे जो की पूर्व दिशेला उदयास येत आहे. अ न्यू होप कम्स इन टू बीइंग. आणि भारताच्या रूपाने, भारताला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या रूपाने अ न्यू होप, एक नवीन आशा, अ न्यू होप कम्स इन टू बीइंग, एक नवीन आशा उदयास येत आहे, अस्तित्वात येत आहे. अ व्हिजन, व्हिजन म्हणजे दृष्टी. अ व्हिजन लॉंग चेरिश्ड म्हणजे खूप वेळ पासून पाहिलेली एक जी दृष्टी होती, एक जे स्वप्न होतं, दॅट व्हिजन, अ व्हिजन लॉंग चेरिश्ड मटेरियलायझेस. आणि ते व्हिजन, ते स्वप्न उदयास येत आहे, किंवा म्हणजे भौतिक स्वरूपात एक ज्याला म्हणू आपण दृष्टीपथास ते स्वप्न येत आहे. मे द स्टार नेव्हर सेट अँड दॅट होप नेव्हर बी बिट्रेड. आणि पंडित नेहरू पुढे म्हणतात की मे द स्टार नेव्हर सेट. आणि जो स्टार उदयास येत आहे भारताच्या रूपामध्ये, जो स्टार उदयास येत आहे, तो स्टार त्या स्टारचा किंवा त्या देशाचा कधीही अस्त होता कामा नये, होऊ नये, अशी एक इच्छा त्यांच्याकडून व्यक्त करतात. अँड दॅट होप नेव्हर बी बिट्रेड. आणि त्यांनी जो आशावाद, भारताबद्दलचा जो आशावाद त्यांनी व्यक्त केला होता, तो आशावाद, त्या आशावादाला कधीही, ज्याला म्हणतो आपण बिट्रे, म्हणजे विश्वासघात, कोणीही त्याचा विश्वासघात करू नये असं पंडित नेहरूजींना वाटते. वी रिजॉइस, रिजॉइस मीन्स हॅपीनेस. वी रिजॉइस इन दॅट फ्रीडम. आम्ही त्या स्वातंत्र्यामध्ये आनंद व्यक्त करतो. इव्हन दो क्लाउड्स सराउंड अस, मीन्स जरी आमच्या सभोवताल काळे ढग गोळा होत असले तरी, किंवा ढग गोळा होत असले तरी. अँड मेनी ऑफ अवर पीपल आर सॉरो स्ट्रिकन अँड डिफिकल्ट प्रॉब्लेम्स एनकम्पास अस. एनकम्पास मीन्स इन्क्लूड, चा समावेश असणे. सो पंडित नेहरू फर्दर टोल्ड दॅट वी रिजॉइस इन दॅट फ्रीडम. आणि आम्ही त्याही स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करतो, आम्हाला आनंद वाटतो. इव्हन दो क्लाउड्स सराउंड अस, म्हणजे जरी आमच्या सभोवताल काळे ढग गोळा होत असले तरी सुद्धा आम्ही त्या स्वातंत्र्याचा आनंद मानतो किंवा आनंद व्यक्त करतो. अँड मेनी ऑफ अवर पीपल आर सॉरो स्ट्रिकन. अजूनही आमचे जे भारतवासी आहे ते बरेचसे लोक अजूनही आजही दुःखी आहेत. अँड डिफिकल्ट प्रॉब्लेम्स encompass us, and there are so many problems that encompass us. There are difficult problems that encompass us. म्हणजे आमचे लोक अजूनही दुःखी आहेत, भारतातील लोक अजूनही दुःखी आहेत. आणि आम्हाला असे कठीण समस्यांचा सामना करावा लागतो, तरी सुद्धा आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे आम्ही त्याचा आनंद मानतो असं पंडित नेहरूजींना वाटते. बट फ्रीडम ब्रिंग्स रिस्पॉन्सिबिलिटीज अँड बर्डन्स. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे
रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आणि बर्डन्स म्हणजे भार. बट फ्रीडम ब्रिंग्स रिस्पॉन्सिबिलिटीज अँड बर्डन्स अँड वी हॅव टू फेस देम इन द स्पिरिट ऑफ अ फ्री अँड डिसिप्लिन्ड पीपल. मीन्स वी हॅव गॉट फ्रीडम नाव. ओके, वी हॅव गॉट फ्रीडम, बट अलॉंग that freedom or with that freedom there are so many responsibilities and so many burdens, and we have to face those burdens and responsibility, but we will definitely face that responsibility and burdens in the spirit of a free and disciplined people. म्हणजे आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्या स्वातंत्र्यासोबतच आम्हाला अशा खूप साऱ्या जबाबदाऱ्या मिळालेल्या आहे. अँड वी हॅव ऑल्सो गॉट बर्डन्स अलॉंग दॅट फ्रीडम, आणि आमच्यावर खूप सारा असा भार आलेला आहे. अँड वी हॅव टू फेस देम इन द स्पिरिट ऑफ अ फ्री अँड डिसिप्लिन्ड पीपल. परंतु ज्या जबाबदाऱ्या आमच्यावर येऊन पडलेल्या आहेत, जो भार आमच्यावर येऊन पडलेला आहे, तो भार किंवा त्या जबाबदाऱ्या निश्चितपणे आम्ही स्वतंत्र भारताचे लोक निश्चितपणे स्वतंत्रपणे आणि एका डिसिप्लिन्ड वेन, एका विशिष्ट मार्गाने, ज्याला म्हणू आपण काय म्हणतो आपण त्याला, डिसिप्लिनला सांगता येईल का कोणाला? शिस्तबद्धतेनं. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्तबद्धता म्हणजे स्वतंत्रपणे परंतु शिस्तबद्धपणे आम्ही त्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचा, किंबहुना त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा तो भार, जो भार आम्हाला स्वातंत्र्यासोबत, म्हणजे आता स्वतंत्र मिळालं म्हणजे आम्हाला देश चालवावा लागणार आहे, म्हणजे तो देश चालवण्याचा भार असो किंवा कोणत्याही जबाबदाऱ्या असो, निश्चितपणे आम्ही त्या जबाबदाऱ्या आणि तो भार पुढे 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 नेण्याचा किंवा तो भार पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, असं पंडित नेहरू सांगतात. On this day, our first thoughts go to the architect of this freedom. Architect means Shilpakar. On this day, our first thoughts go to the architect of this freedom, the father of our nation, who embodying means represent. Embodying means represent in bodily form. म्हणजे जो प्रतिनिधित्व करतो, who embodying the old spirit of India, held aloft. Aloft means upward. The torch of freedom. Torch म्हणजे बॅटरी म्हणतो आपण त्याला. Torch of freedom and lighted up the darkness that surrounded us. See now, on this day our first thoughts go to the architect of this freedom. आणि आज स्वातंत्र्याच्या दिवशी आमचा जो पहिला विचार आहे, फर्स्ट थॉट म्हणजे आमच्या मनात आमचा जो पहिला विचार आहे, तो विचार जर कोणाप्रती आम्ही व्यक्त करत असू तर तो विचार म्हणजे go to the architect of this freedom. या स्वातंत्र्याचे जे शिल्पकार आहे, त्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराबद्दल आम्ही आमचे ऋण व्यक्त करतो किंवा आम्ही आमचे विचार त्यांच्या प्रती व्यक्त करतो. द फादर ऑफ अवर नेशन, अँड दॅट आर्किटेक्ट इज द फादर ऑफ अवर नेशन. आपल्या राष्ट्राचे पिता, राष्ट्रपिता म्हणतो आपण त्यांना. तर त्या राष्ट्रपित्यांप्रती आम्ही आमचा पहिला विचार व्यक्त करतो. हू एम्बडिंग द ओल्ड स्पिरिट ऑफ इंडिया, अँड that father of our nation that embodies the old spirit of India, held aloft the torch of freedom and lighted up the darkness that surrounded us. Because that father of our nation has shown the torch of freedom and lighted up the darkness that surrounded us. म्हणजे त्या आमच्या राष्ट्रपित्यांनी आम्हाला स्वातंत्र्याची टॉर्च, स्वातंत्र्याची मशाल म्हणू आपण त्याला, स्वातंत्र्याची मशाल आम्हाला दाखवली आणि लाइटेड अप द डार्कनेस, आणि जो अंधार म्हणजे पारतंत्र्य रूपी जो अंधार आमच्या सभोवताल होता, तो अंधार जर कोणी दूर करण्याचा प्रयत्न केला असेल तर दॅट टॉर्च हॅज शोन अस बाय महात्मा गांधी, अँड हू इज द आर्किटेक्ट ऑफ इंडियन फ्रीडम. We have often been unworthy followers of his and have strayed means wandered from his message, but not only we but succeeding generations will remember this message and bear the imprint means thasa in their hearts of this great son of India, magnificent in his faith and strength and courage and humility. म्हणजे नम्रता. See now, so further Pandit Nehru told here that
वी हॅव ऑफन बीन अनवर्दी फॉलोअर्स ऑफ हिज, म्हणजे आम्ही त्यांचे अनवर्दी फॉलोअर्स राहिलेलो आहोत, आम्ही त्यांना नेहमी फॉलो केलेला आहे, आम्ही त्यांचे अनुयायी राहिलेलो आहोत. अँड हॅव स्ट्रेड फ्रॉम हिज मेसेज अँड वी हॅव वॉन्डर्ड फ्रॉम हिज मेसेज, आम्ही इकडे तिकडे भरकटलेला आहोत. बट नॉट ओनली वी बट सक्सिडिंग जनरेशन्स, सक्सिडिंग जनरेशन म्हणजे येणाऱ्या ज्या पिढ्या राहतील त्या पिढ्या, सक्सिडिंग जनरेशन्स विल रिमेंबर दिस मेसेज अँड बिअर द इम्प्रिंट इन देअर hearts of this great son of India. We are the unworthy followers and definitely but not only we but succeeding generation will remember this message. म्हणजे आम्हीच तो मेसेज फॉलो करणार नाही तर ज्या सक्सिडिंग जनरेशन्स आहेत, येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांच्या मनामध्ये सुद्धा तोच मेसेज, म्हणजे त्या मेसेजची नेहमी 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 त्यांना आठवण येत राहील. अँड बेअर द इम्प्रिंट इन देअर हार्ट्स ऑफ दिस ग्रेट सन ऑफ इंडिया, आणि तो ठसा हा जो भारताचा महान सुपुत्र आहे, कोण? महात्मा गांधी. त्या महात्मा गांधीचा जो ठसा आहे तो ठसा कायम येणाऱ्या जनरेशनवर कायम राहील. इन देअर हार्ट्स ऑफ धिस ग्रेट सन ऑफ इंडिया, मॅग्निफिसंट इन हिज फेथ अँड स्ट्रेंथ अँड करेज अँड ह्युमिलिटी. अँड दिस पर्टिक्युलर सन ऑफ इंडिया हु इज मॅग्निफिसंट इन हिज फेथ, तो म्हणजे त्याची अपार श्रद्धा होती. म्हणजे महात्मा गांधीजींना असं वाटायचं की आपल्याला वी विल डेफिनेटली गेट इंडिपेंडन्स अँड स्ट्रेंथ अँड करेज अँड ह्युमिलिटी. त्यांच्याजवळ अफाट अशी शक्ती होती, अफाट असं साहस होतं, धैर्य होतं. अँड ही ऑल्सो हॅज द ह्युमिलिटी, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळ नम्रता होती. वी शॉल नेव्हर अलाउ दॅट टॉर्च ऑफ फ्रीडम टू बी ब्लोन आउट. ब्लोन आउट म्हणजे विझणे, एक्सटिंग्विश. However high the wind or stormy the tempest. पुढे पंडित नेहरू म्हणतात की वी शॉल नेव्हर अलाउ दॅट टॉर्च ऑफ फ्रीडम टू बी ब्लोन आउट. आणि जी मशाल महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याची मशाल पेटवलेली आहे, आणि ज्या मशाली थ्रू, ज्या मशालीच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी आम्हाला स्वातंत्र्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, आम्ही म्हणजे अफाट असे कष्ट करून जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, त्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलेलं आहे, आणि ती मशाल स्वातंत्र्याची आम्ही पेटवलेली आहे. वी शॉल नेव्हर अलाउड दॅट टॉर्च ऑफ फ्रीडम टू बी ब्लोन आउट. आणि आम्ही ती मशाल, आता स्वातंत्र्याची मशाल कधीही विझू देणार नाही. हाऊ एव्हर हाय द वाइंड ऑर स्टॉर्मी द टेम्पेस्ट. मग कितीही उंच वादळ आलं, कितीही उंच हवा आली, वारा आला, तरीही आम्ही जी स्वातंत्र्याची मशाल तेवत आहे किंवा पेटलेली मशाल आहे, ती मशाल आम्ही आता कधीही विझू देणार नाही, असं पंडित नेहरू त्यांच्या भाषणामध्ये सांगतात. वी विल फिनिश दिस लेसन टुडे इटसेल्फ इफ पॉसिबल. ओके. Our next thoughts must be of the unknown volunteers and soldiers of freedom who without praise or reward, praise म्हणजे प्रशंसा करणे, reward म्हणजे बक्षीस, have served म्हणजे सेवा करणे, India even unto death. बघा, पहिलं ऋण आहे ते पहिलं ऋण म्हणजे गांधीजी प्रति व्यक्त करतात पंडित नेहरूजी. पुढे ते असं म्हणतात की युअर नेक्स्ट थॉट्स मस्ट बी ऑफ द unknown volunteers and soldiers of the freedom, and our next thoughts goes to, or we should express our next thoughts towards the unknown volunteers and soldiers of freedom. आणि दुसरा ऋण किंवा दुसरा जो विचार आहे तो विचार जे दुसरं ऋण आहे ते आम्ही, म्हणजे पंडित नेहरू म्हणतात की दॅट थॉट्स मस्ट बी ऑफ द अननोन व्हॉलंटियर्स, म्हणजे जे अननोन व्हॉलंटियर्स आहे, अनोळखी जे स्वयंसेवक आहेत, अँड अनोळखी म्हणजे अननोन सोल्जर्स आहेत, सोल्जर्स ऑफ फ्रीडम. वी मस्ट एक्सप्रेस अवर सेकंड थॉट्स टुवर्ड्स देम हू विदाउट प्रेज ऑर रिवॉर्ड हॅव सर्व्ड इंडिया इव्हन अनटू डेथ. आणि आम्ही त्या अनोळखी अशा स्वयंसेवकांबद्दल आम्ही आमचे विचार व्यक्त करतो किंवा ऋण व्यक्त करतो, आणि त्या अनोळखी सैनिकांप्रती, म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्या सैनिकांप्रती किंवा स्वयंसेवकांप्रती आम्ही फार ऋणी आहोत किंवा आम्ही आमचे विचार व्यक्त करतो.
की विदाउट प्रेज ऑर रिवॉर्ड हॅव सर्व्ड इंडिया इव्हन अनटू डेथ. म्हणजे त्यांची कुठलीही प्रशंसा न होता, त्यांना कुठलंही बक्षीस न मिळता त्यांनी भारत मातेप्रती म्हणजे त्यांनी सेवा दिलेली आहे. बरोबर आहे, भारत मातेप्रती त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यांनी स्वतःचा जो जीव आहे, स्वतःचा जीवाची पर्वा न करता मरेपर्यंत त्यांनी मातृभूमीची सेवा केलेली आहे आणि स्वतः म्हणजे स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. स्वतः ते भारतभूमीची सेवा करता करता स्वातंत्र्य मिळवता मिळवता स्वतःचा जीव त्यांनी अर्पण केलेला आहे. आणि म्हणून आम्ही दुसऱ्यांदा म्हणजे आम्ही त्यांचेही तेवढेच ऋणी आहे जेवढे महात्मा गांधीजींचे ऋणी आहोत, किंवा त्यांचे सुद्धा आभार आपण मानले पाहिजे असं पंडित नेहरूजींना वाटते. I hope that you are getting whatever I am telling you. We will move further now towards our next paragraph. We think also of our brothers and sisters who have been cut off from us by political boundaries and who unhappily cannot share at present in the freedom that has come. They are of us and will remain of us, whatever may happen, and we shall be sharers in their good or ill fortune alike. Then further, Pandit Nehru told us here that, means, first of all, he told us about the architect of India, and that is Mahatma Gandhi. Secondly, he just expressed his gratefulness towards the unknown freedom fighters, unknown soldiers, unknown volunteers, means who without praise and rewards have served India unto their death. Then Pandit Nehru expressed his gratitude towards the brothers and sisters of India, means some of the brothers and sisters who have been cut off from us by political boundaries. आणि त्या काय म्हणू आपण, त्या भावांप्रती किंवा त्या बहिणींप्रती, त्या बंधूंप्रती, त्या भगिनींप्रती पंडित नेहरू आपले ऋण व्यक्त करतात, की ज्यांना, तुम्हाला माहित असेल की 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. म्हणजे अगोदर भारताची म्हणजे अखंड भारत होता, पाकिस्तान आणि भारत हा अखंड भारत होता, पाकिस्तान आणि भारत मिळून. परंतु म्हणजे पंडित नेहरूंना इथं सांगायचं आहे की भारताची पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये फाळणी झाली. अँड वी थिंक ऑल्सो ऑफ आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स who have been cut off from us by political boundaries and who unhappily cannot share at present in the freedom that has come. म्हणजे ज्या बंधूंनी आणि भावांनी, ज्या बंधूंना आणि भावांना पॉलिटिकल बाउंड्रीजनी म्हणजे राजकीय सीमारेषेंनी वेगवेगळं केलं, म्हणजे भारत आणि पाकिस्तान, अखंड भारताचे जे दोन तुकडे केले, एक पाकिस्तान रूपी आणि एक भारत रूपी, त्या भारत भूमीतल्या त्या बंधूंप्रती आणि भगिनींप्रती सुद्धा पंडित नेहरू तेवढाच आदर व्यक्त करतात की ज्या पॉलिटिकल बाउंड्रीजनी त्या बंधू भगिनींना आमच्यापासून वेगळं केलं, त्या बंधू भगिनींप्रती सुद्धा पंडित नेहरू तेवढेच कृतज्ञ आहेत. अँड हू अनहॅपीली कॅनॉट शेअर ऍट प्रेझेंट इन द फ्रीडम दॅट हॅज कम. म्हणजे ते दुर्भाग्यवशपणे आज आमच्यामध्ये म्हणजे भारताचा हिस्सा बनून नाही आणि आमच्या सोबत ते स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करू शकत नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा पंडित नेहरू आपलं ऋण व्यक्त करतात. दे आर ऑफ अस अँड विल रिमेन ऑफ अस व्हॉट एव्हर मे हॅपन. परंतु स्टील दे आर ऑफ अस, ते आमचा भाग होते, अँड विल रिमेन ऑफ अस व्हॉट एव्हर मे हॅपन, आणि ते आमचाच भाग म्हणून राहणार आहे. जे काही घडेल ते घडू द्या, परंतु ते अगोदरही आमचे होते आणि भविष्यात सुद्धा आमचेच म्हणून राहतील. अँड वी शॉल बी शेअरर्स इन देअर गुड ऑर इल फॉर्च्यून अलाइक. आणि आम्ही भारतवासी म्हणजे त्यांच्या सुखदुःखात नेहमीच म्हणजे
म्हणजे त्यांचे चांगले दिवस असोत किंवा वाईट दिवस असोत, त्यांचं चांगलं फॉर्च्यून असो किंवा वाईट फॉर्च्यून असो, म्हणजे त्या चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये आम्ही त्यांचे भागीदार असू, त्यांच्या सोबतच असू, असं सुद्धा हा शब्द सुद्धा पंडित नेहरू त्यांना देतात. आय होप दॅट यू आर गेटिंग. आय थिंक हिअर let me see whether it will finish today or not. Okay, it will not finish today, so I think here we should stop here, and rest of the lesson we'll see tomorrow. Okay, before that, thank you very much for listening me patiently. Thank you.